अरे गण्या तुला सांगतो माझी बायको काय हुशार आहे बाबा. अरे नशीब लागतं असली बायको भेटा नशीब. अरे चुकून त्या सायंटिस्ट कुठला तो सफरचंद खाली पडला न्यूटनचा शोध आईन्स्टाईनने लावला काय ते फेक रे. माझ्या बायकोचा जन्म आधी झाला असता ना तर त्या न्यूटनच्या जागा माझ्या बायकोचं नाव लागलं असतं. काय सांगतो तुला काय तिला का लय माझ्या सोना भारी त्या इतकं ज्ञान आहे त्यांना. बया मामा तर झोपेत पण चावळतात आमचं गुणगान करतात. या गावची तर माझी थोरली सोनं सरपंच पाहिजे होती बारामती गावची. मामा तर म्हणतात प्रियंका गावचे सरपंच पाहिजे होते. अयो पूजा पूजा अख्ख्या महाराष्ट्रात कुणाच्या सोनं हुशार नसते नाही एवढ्या माझ्या सोनं हुशार आहेत त्या. ज्ञान तर इतके आहे त्या नाही लय ज्ञान आहे त्यांना आणि लय हुशार आहे त्या. अगं पूजा पूजा काय अगं आप तर झोपेत पण चावळत होतं काय म्हणत होतं म्हणतात प्रियंका गावची सरपंच पाहिजे होते. अहो ह्यांनी पण फोनवर काल बोलत होतं थोडी बायको हुशार असते ना माझी तर चंद्रावर जाऊन आली असते. अगं आत्या माझं पण काल गुणगान करत होत्या म्हणतात पोरगी लय हुशार आहे. अरे लय माझी बायको हुशार. अरे कोण गावात तिचा हात धरू शकत नाही. अरे ज्ञान तर एवढं तिला कुठली गोष्ट सांगायची गरजच नाही. अरे तुझ्यामुळं तर परपंच आहे तुझ्यामुळं तर घर चालतं येड्या. लय हुशार आहे का नशीब माझं असली बायको भेटली या. घरचे आपलं एवढं गुणगान करतात आपण एक आणखीन चांगलं काम करू म्हणजे घरच्यांनी आपल्याला डोक्यावर घेतलं पाहिजे बघ. जे आपल्या घरच्यांकडे ज्ञान नाही ते आपण त्यांना देऊ. चला चल चल. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारी माझी बायको बनली असती एवढी हुशार त्याच्या आईला सका. तिला काय म्हणलं 3 आणि 2 किती म्हणली 5. अयो बरगाव आमल्या आजकाल आपल्याला पांढराच्या घरावर धार टाकायची आता. पांड्याच्या अरे कुठल्या पण घराचं नाव घेऊ पण त्याच्या घराचं नाव नको घेऊ. त्याच्या घरात 2 वाघिणी तर वाघिणी. घरात 2 वाघिणी. हा अयो कवापासून आलं घरात वाघिणी 2. आता आधीपासूनच आहे. तर एक ती पांडाची बायको पूजा आणि सोमाची बायको प्रियंका. वाघिणी 2 हा कुणाच्या बापाला ते असं बोलत नाही तर लय चपळ आहे चपळ हुशार आहेत लय. आपण काय साधी माणसं आहेत का मग त्याच्या आईला अख्ख्या गावाला मी चुना लावलाय आणि ती मला काय चुना लावून गेलं नसतो. तू चल बघ कस काय मी धार टाकू त्या घरामध्ये. फक्त काय करायचं का मी जे सांगतो ना तुला ते करायचं. काय काय करायचं तू चल दे काय एक आयडिया देतो मी. हा हा बया काय डोकं चाललं नाही माझं तर असं कुठलं काम करू बरं म्हणजे ते काम केल्यानंतर मला अजून घरचे आणखीन डोक्यावर घेतं ना. तसे तर मी पहिल्यापासूनच हुशार आहे पण मी कधीच गर्व केला नाही त्याचा. प्रियंका अगो त्याच्या मायला सका थांबाला तुझ्या पायाच पडू दे. पण काय झालं मला काय तुझ्यामुळे आज माझं तुला सांगतो प्रमोशन कंपनीत मोठ्या पोजवर गेलो मी. कशामुळे विचार बरं कशामुळे पण अगं समधी गुणगान गातात म्हणत्या स्वाम्या तू जेवढा हुशार नाही तेवढं तुझी बायको हुशार आहे. खरी तर कंपनीची मॅनेजर तुझी बायकोच पाहत होती. लयच गुणगान गात्या कुणी सांगितलं तू एवढी हुशार आहे म्हणून काय की. अगं म्हणून मी सारखं ताटमानाने चलतो या आणि ही ताटमान कोणामुळं माहिती आहे फक्त तुझ्यामुळं. लय हुशार ग माझं नशीब म्हणायचं की तू भेटली. बरं ऐक मी चालू कंपनीत ही बिस्किट पुढं आणल्या तर हे पोरांना खायला नीट असं ठेवू. आता तुला काय सांगायची गरज नाही तू माझ्यापेक्षा हुशार काय. बरं जाऊ का मी. हा बरोबर ताटमाने जातो बघ कसा लय बायको हुशार त्याच्या आईला माझी. असे बायको भेट नशीब लागतं स्वाम्या. बया 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 आता तर ह्यांच्या कंपनीतली माणसं पण म्हणायला लागली लय बायको हुशार आहे. आता तर मला गो बसून चालणारच नाही मला पहिलं पूजाकडे गेलं पाहिजे. चला चला जाते. बाई डोकं काय चला ना माझं असं कुठलं काम करू म्हणजे घरची मला डोक्या उचलून घेते. मी हुशार तर असे आहेच पण गर्व कधी काय केलं नाही. पूजा हा अहो ते गेटवरचे कंपनीचे लोक आलते.
कंपनीची लोक विचारत होती पूजा वाघमाराचं हेच घर आहे का, तुम्ही पूजा वाघमाराचा नवरा आहे का? मी म्हणलं नाही बुवा, मी नाही ओळख दाखवली, लावली महागारी. महागारी? हा महागारी लावली. काय खायचं का तुला? मला नका केळ खायला. अगं म्हणत होती की ती पूजा वाघमारे लय हुशार आहे म्हणे, 300 कोटीची कंपनी टाकायचा त्यांचा प्लॅन चालू आहे, पण त्यांच्या इंजिनियरचं डोकं चालू नाही. हेकडून वळी मला का, हेकडून खोरा झाला का, काय इस्टिमेट का, काहीच कळलं नाही. कोणी तुझं नाव सांगितलं म्हणे ती पूजा वाघमारे लय हुशार आहे, जिथं तुमच्या इंजिनियरचं डोकं बंद पडतं ना तिथं पूजा वाघमारेचं डोकं सुरू होतं म्हणे. आणि तुझ्याकडे आलते नॉलेज घ्यायला. हा, मी काय एवढी इडी फिडी नाही माझं नॉलेज द्यायला त्यांना. हा मग मी पण असं, मला पण असं वाटलं, दिले हाकलो मग. बरं द्या 500 रुपये बाजार आणायला. 500 रुपये? हा 500 देतो, पण मला माहिती आहे तुझी लय हुशार आहे. 500 दिले पण 1000चा बाजार घेऊन येणार ना. नका मला क्या. बरं ठीक आहे. बाय बाई, माझ्या दारात कंपनीची पण लोक यायला लागले. इतकी हुशार आहे मी. आता गप बसून काही जमणार नाही. आता जाते मी प्रियांका ताईंकडे. कुठे आहे? मला माहिती पांडाचं घर आहे ते. पांडाचं नको म्हणू, मग त्या 2 वाघिणींचं वाघिणीचं घर म्हणायचं वय. हा फाडवलं टाकेल की मी. चल घ्या तू. ए स्वामा, हाईच जर वेळेने आडवा आलेला काय मांजरासारखं. माझा काय म्हणतो? काय आलतो तुझ्याकडं, तू गरीब लोकांची मदत करतो म्हणून कळलं. हा मग काय, तुला काय मदत करू? थोडी मदत हवी रे मला. तुझी मदत जगाच्या वेगळी असती, अशी आपल्या ह्याने होणार नाही किसन. लोगो हे बघ 100 रुपये खिशात होतं, त्याचं 20 बिस्किट पुढे आणून आता तुला सांगतो प्रियंकाला दिल्या तर मी रिकामा झालो. माझ्याकडनं काय हा. मला त्या बिस्किटासाठी सकाळपासून आम्ही 2 लेकराला का उपाशीला का आम्ही बी बारकच आहे की. कुठून लेकरू दिसतोय रे तू? द्यायला खाल्लं वरनं दाढी फुटली तुला. बघ की काम धंदा, बारक्या लेकरांना बिस्किट दिलं तुला कुठं. आता काय करायचं सांग की मला तूच. दातीच काय झालं तुला हसायला? अगं काय झालं हसाय तुला? वाटत्या तुम्हाला माहिती नाही, ह्यांच्या ऑफिस मधली माणसं म्हणत होती तुझी बायकोच मॅनेजर पाहिजे होती. एवढी तर मी हुशार आहे. हायच तू पहिल्यापासून हुशार, मला माहिती की पहिल्यापासून हुशार आहे तू. मी आता असं काम करणार आहे, तुम्ही मला डोक्यावर घेतलं पाहिजे बघा आता. आणि पहिल्यापासून तुम्हाला मी डोक्यावर घेतलं या, आणि डोक्यावर घेतलं ना आता तर काम करून दावलं ना, अजून पुन्हा डोक्यावर घेऊन आणि काम करून दाखव जा. हा बावळटे कर तुझा पितून दुसऱ्याच्या लावतो का? अरे ते कळ ना तू आला. कसं कळ नाही? डोळे काय गुडघ्याला लावून चलतो का? नाही इथंच लावले ते. मग काय आम्ही उपाशी 2 दिवस तिथे रोजच उपाशीच असते. ते आता म्हणलं थोडं अनपाणी खाव, काय असलं तर बघा म्हणलं तुझ्याकडं. अनपाणी काय दाताचं टोकरून देतो का? दातीच घ्या भस खायचे तर आम्हाला वाघांना. आम्हाला आता 100 रुपये दे पैसे का? अरे गप्रे बाबा, दारूची उधारी द्यायला चालून तू कुठं मागला? आम्हाला बी तीच पाहिजे उधारी कालची द्यायची. शेवटचं 500 रुपये होतं बायकोला देऊन आलोय बाजाराला. आज गुरुवारचा बाजार येतं मंडईत. हा पैसे बिसे काय मागू नको, काय काम झालं काय वास किती ते भाका भाका. बघितलं का दारू ती प्यायला मला म्हणतो वास येतोय मला. हे 2 दिवस झालं लिंबाच्या काडीला दात घासतोय आणि मी कोलगेटली घासतो. बरेचशा माझ्याकडे कपड्याचा. बरं आता मला एक सांगतो करायचं कसं? सोमाच्या बायकोकड 500 20 बिस्किटचं पुढं इथं. हा पाळण्याच्या बायकोकडे 500 येतं. ते कसं काढायचं ह्या वाघाला माहिती ते. दामानी ती लय चालाक आणि चपळ आहे इथं. मी सांगतो तसं कर फक्त तू. बघ कसं पैसे काढतो ते बिस्किट पुढं काढतो तवा मी. जर तू त्यांच्याकडून बिस्किट पुढं 500 रुपये काढलं ना, मी त्यांना आडाने म्हणून तुला हुशार मानणार. अरे मी हुशारच प्रॉब्लेम. चल मग तुला काय करायचं? येतो इकडं. अहो मामा, मला माहिती का कंपनीची माणसं आलती माझ्याकडे माहिती घ्यायला. दिली का माहिती? नाही दिली. एवढी काय इडी फिडी हाय मी माहिती द्यायला. आज माझी सून हुशार.
अहो मामा मी असं काम करणार आहे तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. अरे तू हे काम केलं तर मी तुझी मिरवणूक काढीन गावात. मला करून दाव काम तेवढं. हा दाखवते. हा ही जी माहिती आहे का नाही ही मी सहजासहजी कोणालाच देत नाही. माझ्याकडनं जी तू ज्ञान शिकणार आहे का त्याने तू कधीच शान खाणार नाही. एवढी एक गोष्ट खरी आहे. त्याच्यामुळं मला कमी बजेटमध्ये जुळत नसतं तुला ही माहिती देणं. किती लागतात किती? 3,000 रुपये लागतील. 3,000 रुपये. 3,000? हो. इतकं नाही की माझ्याकडे. हा, मग किती येतं? हा माझ्याकडे माहिती लय खतरनाक आहे. 400 आहेत माझ्याकडे. 400. 400 आपल्याला जुळतच नाही. 400 म्हणजे तुम्हाला काय मी लाजबीज वाटते का नाही तुला? 400 रुपये मी काम करत असतो का 400 तवा? हा जुळत नाही. हा 400 नाही होत. 400 नाही होत. मोठ्याने बोल की जरा. मला ज्ञान पाहिजे की ज्ञान पाहिजे. ज्ञान हा मी जी माहिती देणार आहे ना ती कुणाकडेच मिळणार नाही. ती फक्त फकड्याकडे भेटणार आहे. अगं पूजा. हा अगो बाहेर ना किसन भाऊजी बसतात म्हणे त्यांच्याकडे मोठी माहिती आहे. जगातील कुणाकडेच ती माहिती नाही. त्यांच्या मित्राला सांगतात ती माहिती आपण घरच्यांना देऊ. हा हा म्हणजे आपण ना आपल्या घरच्यांच्या नजरेत आणखीन हुशार होऊ आणि त्या संधीचा फायदा पण करून घेता येतोय. चल चल आत्यांकडे चल. म्हणजे आणखीन आपल्याला डोक्यावर घेऊन नाचत्या. 400 मला माहिती दिला का थोडी तरी? येणार काय तुला 400 कसं माहिती देऊ मी? जमत नाही. 3,000 रुपये. वर बस इकडं वर बस. आज नाही माहिती थोडी बी. ओ किसन भाऊजी तुमच्याकडे कसली माहिती आम्हाला पण सांगा की थोडीशी. कसं वेळ माहिती का माझ्याकडे माहिती लय खतरनाक गया. सांगू का? कसली माहिती पण असं कसं सांगू? हे बाबा 3,000 रुपयाला मागतोय. ही मला पैसे देत आहेत तरी सुद्धा मी त्याला माहिती सांगा नाही. 3,000 रुपये लागतात माहितीला. 3 माझ्याकडे आहे तर 500 रुपये. 500 कोण माहिती सांगतो? अहो सांगा की थोडीशी. बघू. घ्या की घ्या की. ठीक आहे खाली बसा. आपलंच घर समजा. खाली बसा. ए बघाड्या 500 काढला. मी माहिती तुम्हाला चांगली व्यवस्थित सांगतो. तुझ्याकडे होतं ना ते 300 दे इकडं ते बी. ह्या बघा वहिनी महत्वाची माहिती आहे का? पार्लेजी बिस्किट पुड्यामधलं बिस्किट चहामध्ये जर बुडवलं तर ती वर अर्ध बिस्किट येतं. अर्ध जातं कुठं? कुठं जातं माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. तुला वहिनी तुम्हाला? अगो बया कसली महत्वाची माहिती म्हणायचं हे मग. हे तुला माहिती कुठं जातं ते बिस्किट? नाही नाही. अयो मला माहिती मला. कुठं जातं? त्यासाठी लागतात बिस्किट. बिस्किट आहेत का बिस्किट? अयो माझ्याकडे आहेत की बिस्किट. ह्यांनी मग अशी बाहेर जाताना माझ्याकडले बिस्किट दिल्यात. आण ना मग आण ना. हा आणते की आणते की. घेऊन या बिस्किट. हा आणते थांबा थोडा वेळ आणते. नशीबच म्हणायचं आमचं. बरं झालं बाया ह्यांनी पण बिस्किट मागाशी आणून ठेवल्यात आणि बिस्किट पण जाग्यावरच आहेत. ही बिस्किट घेते आणि भाऊजींना देऊन येते. अहो भाऊजी बिस्किट जातं कुठं? हे बघा वहिनी मी सगळं पद्धतशीर सांगणार. बिस्किट कुठं जाते ते कुठं नाही ते. पैसा घेतलाय असं तसं नाही. इमानदारीनं तुम्हाला सांगणार. बिस्किट येऊ दे घ्या आधी. आले की सांगतो की लगेच. ओ भाऊजी हे बघा मी बिस्किट आणली. आता तरी सांगा बिस्किट जातं कुठं? सगळं सांगतो वहिनी तुम्हाला मी. बिस्किट जातं तर कुठं ते. अहो ही माहिती काय साधी सुधी नाही. 3-5 हजाराची दिल्याशिवाय माहिती देत नाही मी बी. पटकन सांगा. आला कसं माझ्या हा मित्राची बायको जवळची म्हणून मी सांगायला आलो या. हे बघा हा गाड्या 1 2 आणि 3 5 बिस्किट आणले मी. किती? 5. भाऊजी सांगा की माहिती. हा सांगतो. कसं माहिती आहे का वहिनी आता ह्याची मला तुम्हाला पूर्णपणे माहिती द्यायची जर म्हणलं बिस्किट जातं कुठं त्यासाठी लागतो चहा. चहा लागतो. हाय का आपला चहा? चहा आहे की. असलं तर करा चहा. ह्याचा शोध कुठं कसं तुम्हाला लगेच सांगतो. आणा चहा बनवू जा. अरे आणतो चहा करून. हा. चला ताई चहा. जावा आणा जरा लवकर. दुधाचा आणा दुधाचा. हा हा साखर जरा जास्त टाका मला शुगर आहे ना. 2 कप. चल लवकर चल. चहा करू आणि भाऊजींना देऊ. आणि अर्ध बिस्किट कुठे जातो ह्याचा शोध पण लावू आणि संध्याकाळी आत्या घरी आल्या ना आत्याला पण सांगू. मग मी पण माझ्या नवऱ्याला सांगते. नवऱ्याला खुश होईल. हा हा
अहो पण आपण किसन भाऊजींना 500 रुपये देऊन फसवलं हवं. होय अगं होय. चला त्याला चहा घेऊन जाऊ आपण त्यांना. 10,000ची माहिती आपण 500 रुपयात घेतली. आता आपली मिरवणूक पक्की म्हणायचं. चल किसन भाऊजीला चहा देऊ चल. हा देऊ. आता एकदा चहा लागलाय दाखवतो माझी काय कामाला येते. या वहिनी या ठेवा इथं ठेवा ठेवा व्यवस्थित ठेवा. वहिनी तुम्हाला सांगतो ही जी माझ्याकडनं माहिती का नाही फक्त व्यवस्थित बघायचं कसं असतं कसं नाही ते. आता लय काय उदाहरण देत नाही. ही जी बिस्किट आहे ही असं बुडवलं आणि ही जर अर्ध कुठं गेलंय हे पांडाला कळेल का नाही कळणार. परत दुसरं बिस्किट घेतलं म्हणा काय म्हणा कुणाला कळणार नाही. आणि तुमचं स्वामा असू द्या की त्याला सुद्धा कळणार नाही अर्धे बिस्किट कुठे गेले ते. मग जात कुठं सांगा की पटकन. तीच तर तुम्हाला सांगायचंय. जेव्हा चाट नको गाड्या ह्याला थोकतील माग जर वण मला सांगतो तुमची सासूबाई असल्या त्यांनी तर माझ्यासमोर बसवलं का नाही इथं अजिबात कळणार नाही दिसणार नाही ना अर्ध बिस्कुट कुठे गेलं. हा नाही करणार. आपा असू द्या आपण जर नाही डोळ्यात तेल ओतून बघू द्या आपण इथं असं बघू द्या असं माग बस कर की नाही बिस्किट तोंड घाल नको मध्ये. तुमच्या आपाने म्हणा ह्याच्यात जरी बघितलं कुठं गेलं नाही कळणार आपण सुद्धा. अहो नुसतं सांगा की पटकन मग कुठं जातं ते बिस्किट. सांगतो माझं नसलं पोट. आता सांगतो माहिती वहिनी डोळ्यात तेल ओतून बघा. काय घ्याल बिस्किट आहे हा चहा आहे लक्ष देऊन बघा. ह्याला मी टाकलाय कुठं कुठं चहा चहा टाकलाय का नाही टाकलाय ना चहामध्ये मी. काय वहिनी ही बिस्किट अर्ध बिस्किट अर्ध गेलं कुठे वहिनी माहिती का. माहित नाही. तेच तर तुम्हाला मला सांगायचं गेलं कुठं माहित नाही. दिसलं का गेलं तळाला अर्ध बिस्किट हे बघ. अगं बया बघितलं का पूजा कसली भारी माहिती दिली किसन भाऊजींनी. हा म्हणून तर म्हणतोय तुम्हाला माझ्याकडे माहिती घ्यायला येत जावं महिन्यात ना एकदा. येऊ का आम्ही आता सांगा तुमच्या आप्पाला त्यांना द्या. चला जाऊ का माहिती मिळाली. 500 रुपयात माहिती भेटली ना चांगलं चांगलंय. चांगलं चला अर्ध्या बिस्किटाची माहिती मिळाली. आपली मोठी माहिती मिळवली आपण. किसन भाऊजींना फसवलं का नाही. 10,000ची माहिती 500 रुपयात मिळवली आपण. आता हे कामून आलं ना मी संध्याकाळी त्यांना पहिली सांगणार आपली मिरवणूक पक्की. अहो मी पण आते मला डोक्यावर घेऊन नाचते. आपली मिरवणूक पक्की द्या टाळ्या. चला चल चल चल. मग या आनंदाची गोष्ट यांना सांगायची कधी येतात काय माहिती. ह्यांनी कधी सांगणं असं झालंय मला. पूजा हाला आलं वाटतंय. पूजा अहो मला एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची बघा. अगं तुझा आनंद बाजूला राहू दे. इथं बुका लागल्या तर आणि तुला सकाळी 500 दिलत ना बाजार आणला का नाही. अहो ऐका की आधी आनंदाची गोष्ट. काय अहो 10,000ची मी 500 रुपयालाच माहिती घेतली किसन भाऊजींकडनं. किसन्याकडनं 10,000ची आईला पुन्हा चुना लावला का काय ह्या किसत्या बायकोला. कसली माहिती घेतली तू त्या किसन्या बेवड्याकडनं. अहो ऐका की काय चहात बिस्किट बुड अर्ध बिस्किट जातं कुठं. जातो कुठं म्हणजे चहाच्या कपात तळाला राहतो कुठं जातं. तुम्हाला कसं काय माहिती सांगितलं काय तुम्हाला पण किसन भाऊजींनी. अगं त्या सांगण्याजोगं त्यात ज्ञान घेण्याजोगं काय या. अगं चहात अर्ध बिस्किट अख्खं बिस्किट बुडवलं अर्ध कुठं जाणार चहातच राहणार का नाही खाली तळाला. आणि ही माहिती घेतली का तो 500 रुपये त्याला 500 रुपये दिलं का. दिलं. तुझ्या आईच्या गावात अडाणी ठोका कुठला. हा अगं काय भाव वाटते का किती कॉमन प्रश्न का तुझी गावाला सगळं मी म्हणतो हुशार बायको माझी इथं निवड अडाणी डोका निघाला. बाजारच पैसे दिले बाजारचं पैसे बाजार नाही आणला. काय खाऊ मी पातीला चाटू का काय खाऊ गॅसवर बसू का काय खाऊ. हा शेजाऱ्याकडे बघू का आता काय खाऊ 500 रुपये
बरं 500 रुपये तुझ्या आयला सांग कसली काय डोकायला का तुला आय कसली बायको करत दिली कुठल्या समोरला वनवच केलता देवाला म्या बया ह्यांनी कधी येतात काय माहिती मला ना लय आनंदाची बातमी सांगायची ह्यांना कधी येतात काय माहिती ह्यांनी काकीने बिस्किट नाही ना दिलं तिच्याकडे आलं बघतो वाटतं, आलं. जातीच की तुला अकल फिकलाय तुला सकाळी बिस्किट कशासाठी दिलती या पोराला खाय ही आल्या मला मिठी मारली म्हणतात काकीने एक कण सुद्धा अहो दिलं एवढं बिस्किट. रागाला झालं काय तुम्हाला पोराला बिस्किट का दिली नाहीत काय केली बिस्किट अहो ह्या पोरांनी बिस्किट खाण्यापेक्षा त्या किसन भाऊजीने खाणं लय महत्वाचं होतं तुझ्या आईला सका ती किसने घरापर्यंत आला का आणि त्याला कस काय तो बिस्किट दिली अहो तुम्हाला लय आनंदाची बातमी सांगायची मला आता काय आनंदाची बातमी सांगते काय मला एक सांगा आपण चहात बिस्किट बुडवून खाल्लं अर्ध जातं कुठं चहात बिस्किट बुडवले अर्ध जातं कुठं तळाला जातं कुठं जातं अगं बया किसन भाऊजीने सांगितलं काय तुम्हाला माझ्या आधी बोबला रे देवा त्या किसनेने अजून आहे तर माय बायको डाव टाकला घराव काहीतरी गंडवलेलं दिसतंय अरे का खुली तू बिस्किट चहा टाकलं अर्ध कुठं जाणार तळाला जाणार नाही बारक्या पोराला विचार की साठ अर्ध बिस्किट चहा टाकलं कुठं जाणार कुठं काय की बारक कुकरू लिकरू सांगन तळा जाता का गाव येड सांगन आणि तसली माहिती तो घेतली काय आणि त्याला बिस्किट दिली काय अरे देवा मी तर अख्ख्या जगाला सांगतो ओरडून माझी बायको लई हुशार आहे ती जमायला आहे तू आयला माहिती आहे पराक्रम आता तुला चल ऐक चल नका तू काय माणूस हुशार म्हणता चांगली डोक्यावर बसली की 13 सोमवार केलं आणि मंगळवारी हे असले पावलात पदरात पल्ली आडाने ढोबा होय ग तुला त्या किसण्याला 500 रुपये द्यायला दिलं का बाजार आणायला दिलं होय ग हे आहे इकडे तुला चूक झाली की तुला हुशार म्हणलं लय शहाणी म्हणलं ज्ञानी म्हणलं तेच माझं अंगलोट आलंय माझ्या काय झालं सांग तुझ्या सुनाने काय कौतिक केलंय हिच्यात त्यांच्या तोंडून आहेच अरे पुरुषाला हुशार आहे त्यांना काय झालं काय केलं ही तर तुझा शब्द आहे ना हुशार म्हणल्या ही तर आज अंगलोट आलाय आमच्या नक्की झालं तर काय सांगा की अगं 500 रुपये बाजारला दिलं तर एवढ्या किसण्याच्या हवाले केलं ती पण मी सकाळी बिस्किट आणली होती हिने समधी त्या किसने खाऊन गेला हिने निघून दिली ती खा म्हणून होय का पुरे का काय केलं तो काय केलं सांग की सांग काय केलं तो 500 रुपये का दिलं सांग त्यांनी माहिती सांगितली होती आनंदाची हा घ्या कसली माहिती सांग आधी हे सांग कसली माहिती सांग की चहात बिस्किट बुडवल्या अर्ध बिस्किट जात कुठं तळात जातं कपाच्या म्हणजे 500 रुपये कुठं जातं सुद्धा सांगते की कुठं जातं कृष्णावून सुद्धा सांगेन की ही माहिती सांगण्यासाठी हिने 500 दिल्यात आणि हिने अख्खी बिस्किट ती किशन तुला सांगतो खाऊन पिऊन पैसे घेऊन गेला आणि सांगितलंय माहिती काय बिस्किट अर्ध कुठं जातं तर तळाला जातं ही कौतिक सांगायला लागलं जसं काय ह्याने एवढी मोठी माहिती सांगितली शास्त्रज्ञ न्यूटन कसा तयार झाला चंद्रा दुसरा पोल रॉकेट कसं बनलं एवढी माहिती सांगितली किसन भाऊजी आणखीन म्हणलं किसन आणि तू म्हणती ना सुनाला हुशार आहे अगं ही फुगवल्यावर झालंय माझ्या मित्राला तुला सांगतो कोणतरी म्हणलं लयच भारी तू गाडी चालवतो आज सुसनला ती पाय गाड्यात माझ्या पण मित्राला कोणतरी म्हणलं भावी सरपंच त्याने अख्ख्या गावाला शियाबाजला जमीन इकून का का होय काय कशाला तू ह्यांना हुशार काय माहिती ह्यांची जागा जाग्यावरच आहे किसन भाऊजी जाताना पण म्हणलं काय? गळ्यातलं सोन्याचं आहे का वहिनी करून देतो तुम्हाला काय म्हणलं एका गळ्यातल्याचं 2 करून देतो तू काय म्हणली तुम्ही काय ठरवलं मी म्हणलं काढून ठेवते उद्या आल्यावर देते आले होते हा का बायको का काय हे बिताड लका त्यांनी लय लांब हात घातला. तुला काय म्हणला तुम्हाला जाताना म्हणलं तुमच्या कपाटात काय आहे ते मी तुम्हाला इथं बसून सांगतो मला पाहिजे